तर एकंदरीतच लोकसभा निवडणुका आता पार पडलेल्या आहेत, मतदान पार पडलेले आहे, निकालाची सगळेजण प्रतीक्षा करतायत आणि ह्याचं जागा वाटप लोकसभेचं करताना महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच राजी नाराजी आपल्याला बघायला मिळाली होती। महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरला होता, तर अजित पवारांचा राष्ट्रवादी हा धाकटा भाऊ असल्याचं दिसून आलं होतं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये ही नाराजी उघड झाल्याचं दिसून आलं। मंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेला किती जागा हव्यात हे जाहीरपणे सांगून टाकलं। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। विधानसभेच्या जागेच्या संदर्भातली आम्ही जागा वाटपाला करू, त्यावेळेस कुणाचाही असा अवमान होणार नाही अशा प्रकारची माध्यमांसमोर चर्चा करण्यापेक्षा ही वरिष्ठ जे आमचे आहेत ते एकत्र बसतील आणि ठरवतील। मी एवढंच सांगेन, दिवाळीत विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे। मात्र त्यापूर्वीच महायुतीत जागा वाटपावरून फटाके फुटू लागले। लोकसभेला झालेल्या जागा वाटपाचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारमंथन मेळाव्यात उमटले। कमी जागा मिळाल्याची खंत मंत्री छगन भुजबळांनी बोलून दाखवली। त्यामुळे सत्तेत सहभागी होताना भाजपानं विधानसभेला 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिला होता, तो पाळला जावा असा अप्रत्यक्ष इशारा दिला। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो, आणि फक्त आता तुमच्या 50च आहे, मग 50च गेले त्याच्याला काही कळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम, तर तसं होताच कामा नये। त्यामुळे आता त्याला सांगून टाकावं की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। विधानसभेच्या 288 जागांपैकी 80 जागा राष्ट्रवादीला सोडल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही तितक्याच जागा सोडाव्या लागू शकतात। मात्र 105 आमदार असलेल्या भाजपानं यंदा विधानसभेला 150हून अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलंय। त्यामुळे भाजप विधानसभेला किमान 170 ते 180 जागा लढवण्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीकडे सध्या 40 आमदार आहेत, तर 80 ते 90 जागांची त्यांची मागणी आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडे 41 आमदार आहेत आणि तेही 80 जागा मागतील अशी शक्यता आहे। तर 105 आमदार असणारी भाजपा केवळ 128 जागांवर समाधान मानणार का हा प्रश्न आहे। या संदर्भामध्ये आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। कुठेही आमची युती ज्यावेळेस म्हणजे विधानसभेच्या जागेच्या संदर्भातली आम्ही जागा वाटपाला करू, त्यावेळेस कुणाचाही असा अवमान होणार नाही अशा प्रकारची काळजी। 3 नेते प्रमुख आहेत महाराष्ट्रात, मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा, आणि मग इतर घटक पक्षांचे मित्र पक्षांचे आमचे नेते। तर हे 3 प्रमुख नेते एकत्र बसतील, कुणाला किती जागा द्यायच्या, कुणाला कुठल्या जागा द्यायच्या, कुणाच्या जागा किती प्रमाणात वाढवायच्या, ही आम्ही लोकांनी माध्यमांसमोर चर्चा करण्यापेक्षा ही वरिष्ठ जे आमचे आहेत ते एकत्र बसतील आणि ठरवतील। मी एवढंच सांगेन शिवसेना म्हणून की महायुतीमधल्या सर्व पक्षांचा योग्य सन्मान हा जागा वाटपामध्ये नक्की राखला जाईल। लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीत तणातणी पाहायला मिळाली। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली। भाजप श्रेष्ठींनी आपल्याला नाशिकमधून लढायला सांगितलं होतं, मात्र उमेदवारी जाहीर होण्यात झालेली दिरंगाई पाहून माघार घेतोय असं भुजबळांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं होतं। हा अनुभव लक्षात घेत त्यांनी विधानसभेआधीच सावध पावलं टाकली आहेत। मित्रांनो, आता विधानसभेचा जेव्हा प्रसंग येईल, भुजबळ साहेब तुमची सूचना बिलकुल करेक्ट आहे। निर्णय करताना आम्ही काही वेगळे काही निर्णय करणार नाही, तुम्ही सोबतच असणार आहात। तुम्ही आम्ही सगळे मिळूनच आपण बसून काय काय पुढच्या आपले पाऊल असेल ते आपण ठरवणार आहोत। विधानसभेमध्ये आपल्याला जे मिळणारी सीट्स आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। मी काय म्हटलं की अपेक्षा करणं
हा गुन्हा नाही आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त संधी मिळावी, तशी प्रत्येकाने अपेक्षा व्यक्त केली तर त्यात काही वावगं नाही आहे. आम्हीही करू, परंतु शेवटी जेव्हा बसतील सगळे, ज्या समन्वय समिती जे काय सर्व पक्षाची जी आहे आमची महायुतीची, त्यात जो निर्णय होईल तो आम्हाला सर्व, जसं बघा आता तुम्ही पाहिलं आम्ही लोकसभेला सगळे एक दिल्याने लढलो, तसं त्या आमच्या महायुतीच्या समन्वय समितीने जे काही निर्णय घेतले जातील त्या निर्णयाला आम्ही सगळे निर्णय मान्य करू, एक दिल्याने काम करू. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यसभेची जागा साताऱ्यालाच देणार असल्याचं स्पष्ट केलंय. सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील इच्छुक होते, मात्र उदयनराजेंसाठी भाजपानं ही जागा मागून घेतली. या बदल्यात नितीन पाटलांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द खुद्द अजितदादांनी वाईतील सभेत दिला होता. मी आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीनं सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची, ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे, ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या. नाही तर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा, तर द्या ना, ते आम्हाला द्यायला काय हरकत आहे. तसं काही होऊन देऊ नका. हे पहिलं, प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल ते ठरलेलं आहे, आणि सुनीलजी तुम्हालाही माहिती आहे, आपण इतर पण मान्यवरांच्या कानावर ही गोष्ट त्या ठिकाणी घातलेली आहे. त्या प्रकारे तिथं कार्यकर्त्याला मदत केली जाईल. आणि सातारा तसा आपल्या पक्षाचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, म्हणून त्याचा उल्लेख मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर केला. विधानसभेवेळी शिवसेना भाजपा युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती, मात्र यंदा प्रत्येकी 3 पक्ष मिळून महायुती आणि महाविकास आघाडी आहे. सध्या महायुतीत शिंदेंची शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. याशिवाय इतर लहान मोठे मित्रपक्ष, अपक्ष आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीत आतून सहभागी झाली आहे. त्यामुळे एकूणच जागा वाटपात तणातणीच अधिक होण्याची शक्यता आहे. अजय मानेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज.